आणि आता पाहणार आहोत सविस्तर 100% बातम्या। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक अचानक रद्द केल्यामुळे राजकारण तापलेलं आहे। सरकार निवडणुकींना घाबरत असल्यामुळे सरकारने निवडणुका रद्द केल्याचा आरोप ठाकरे गट आणि मनसेने केलेला आहे। मुंबई विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता। येत्या 10 सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती, मात्र विद्यापीठाने अचानक निवडणूक रद्द केली, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। यावरून ठाकरे गट आणि मनसेने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आणि मग सगळं झाल्यानंतर आम्हाला वाटलं मुंबई विद्यापीठाच्या तरी होतील, त्यासमोर पण ते जायला घाबरत असतील तर नक्की आपण समजायचं तरी काय। बरं, सेनेट काय तुमचं सरकार पाडणार नाहीये, पाडणार ते आम्हीच आहोत, पण सेनेटचे सरकार तुमचं पाडणार नाहीये, त्यांना एवढं घाबरता कशाला तुम्ही? हे सुशिक्षित मतदार आहेत, यांना क्लिअर हा मेसेज मिळालेला आहे की शासन आणि सत्ताधारी पक्ष हे निवडणुकीसाठी तयार नाही। मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक रद्द करण्यामागचं कोणतेही कारण दिलं नाही, त्यामुळेच विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यात। या निर्णयावरून सरकारविषयी संशयाचे ढग निर्माण झालेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना नाराज झालेल्या आहेत। विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरलंय, तर विरोधकांच्या याच टीकेला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय। स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे सिनेट निवडणुकीला देखील घाबरले असा हल्लाबोल आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता। तसंच भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलेल्या पत्रामुळे सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केला। विरोधकांच्या याच टीकेला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय, तर पावसामुळे निवडणुका रद्द करण्यात आल्याचं सांगत कुठल्याही निवडणुकांना घाबरत नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। निवडणुका जिंकण्यासाठी बोगस मतदार यादी तयार करण्यात आल्याचा पलटवार उदय सामंतांनी केलाय। सिनेटच्या निवडणुकीचा थेट संबंध राज्य सरकारच्या कामकाजाशी येत नाही। उभाटा गटाच्या वतीने बोगस नावं या यादीमध्ये घातल्या गेलेली आहेत। हे बोगसपणे आणलेलं शौर्य ते कुठलं? यादी तयार केलेली आहे, ही यादी सदोष आहे अशा पद्धतीची भूमिका ही कुलगुरूंकडे मांडलेली होती आणि त्याचे पुरावे देखील त्यांच्याकडे आहेत। मुंबई विद्यापीठाच्या स्थगित झालेल्या निवडणुकांवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोकणामध्ये खळखटाक आंदोलन केलेलं आहे, तर राज्यातील विविध भागामध्ये मनसेनं विविध आंदोलनं करत या समस्येकडे लक्ष वेधलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये मेळावा घेऊन मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि राज्यातील रस्त्यावरील खड्ड्यांवरून एल्गार पुकारलाय। यानंतर राज्यभरामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात विविध आंदोलनं केली आहेत। मुंबई गोवा महामार्गावरती मनसे सैनिकांकडून खळखटाक सुरू आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीच्या पाली इथं ठेकेदाराचा जेसीबी फोडला, तर काल राजापूरच्या हतिवले टोल नाक्यावरील केबिनची मनसे कार्यकर्त्यांना तोडफोड केली होती, तर माणगावमधील ठेकेदाराच्या कार्यालयातील खुर्च्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। आता ते प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करते, आपापल्या पद्धतीने करते। सगळ्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं होतं ना की सगळ्या ठिकाणी काही तोडफोड करायची गरज नसते, कळलं का? काही वेळेला मी फक्त एवढंच सांगितलं की लोकांना त्रास होणार नाही, एवढं फक्त बघा। एकीकडे मनसेचं खळखटाक आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे राज्यातील अनेक भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रकारे आंदोलन करत राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलंय। मुंबई गोवा महामार्गाची 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पाहणी करत या मार्गाच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त केला होता आणि या प्रकरणी जनतेनं लोकप्रतिनिधींनी जाब विचारायला हवा असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मनसे या महामार्गावरून आक्रमक झाल्यामुळे सत्ताधारी बॅकफूटवर गेलेत। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय। इथल्या खड्डेमय रस्त्यांवरून वर्षानुवर्षे चाकरमान्यांना प्रवास करावा लागतो। याच बाबींवर बोट ठेवत खड्डेमय रस्त्यांबाबत जनताच उदासीन असल्यामुळे सरकारचं फावलं असल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं। की जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता ते प्रत्येक वेळेला तुमच्या समोर रस्त्यांमध्ये खड्डे आणि इतर सगळे प्रश्न उभे करतात आणि तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच लोकांना निवडून देता, जातीच्या नावावरती, अजून कुठच्या विषयांवरती, अजून धर्माच्या नावावरती। हे प्रश्न कधी सुटणारच नाही तुमचे। तर मुंबई गोवा महामार्गाचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याचं सत्ताधारी सांगतायत। जोपर्यंत लोकांमधला राग हा मतपेटीमध्ये जोपर्यंत उतरत नाही यांच्या विरोधात, तोपर्यंत हे रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाही। मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भामध्ये काल देखील मी सांगितलं की ठेकेदारांच्या तांत्रिक अडचणीमुळे हा रस्ता रखडलाय। एकूणच मनसेनं मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय मनसेच्या अजेंड्यावर आलाय। शरद पवारांच्या अजित पवारांच्या भेटीचं राजकारण संपत नाही, तोच आता सुप्रिया सुळेंच्या एका विधानानं सर्वांच्या भुवयावून चावल्यात।
सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील अंतर मिटण्याबद्दल विधान केलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावरती आलेल्या आहेत, पण या दौऱ्यामध्ये अजित पवारांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळेंसोबत दिसून आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। या संदर्भात सुप्रिया सुळेंनी हे कार्यकर्ते नसून पवार कुटुंबाचा अविभाज्य घटक असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। बारामतीत आज पाऊस पडेल का हे मी नाही सांगू शकत, पण आज आम्ही सगळे मतभेद हे वैचारिक मतभेद आहेत, हे मनभेद नाही। कधी कधी नाते संबंध एकत्र यावं लागतं, जवळ येत असतात, ते नात्यापुरती बोलले, त्या राजकारणाच्या पुरेसाठी बोलले नाही, हे मी ऐकलंय। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फुटीच्या चर्चा सुरू असल्या तरी स्वतः शरद पवारांना ही फूट मान्य नाहीये, तसं उत्तरच त्यांच्या वतीनं निवडणूक आयोगामध्ये देण्यात आलंय। यावरून आधीच महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असतानाच आता सुप्रिया सुळेंनी हे विधान पवारांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेला संभ्रम अधिक वाढणारं ठरण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं आता युती आणि आघाड्यांमध्ये जागा वाटपाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। प्रत्यक्षामध्ये चर्चा सुरू झाली नसली तरी देखील मतदारसंघांवर दावे करत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांना इशारा देत आहेत, पण हा संघर्ष टाळण्यासाठी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तडजोडीची भाषा सुरू केलेली आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाची तडजोडीची तयारी कुणावरती पडणार भारी अशी आता चर्चाही सुरू झाली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत। राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे 2019च्या तुलनेत 2024मध्ये बरीच परिस्थिती बदलणार आहे। आधीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील एक मोठा गट भाजपसोबत सत्तेत आहे, त्यामुळे या बलाढ्य सत्तेला शह देण्यासाठी महाविकास आघाडीला बरीच मेहनत करावी लागणार आहे। याचाच विचार करून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षानं तडजोडीची भाषा सुरू केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या या मवाळ भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र चिमटा काढलाय। तीन पक्ष एकत्र असल्यावर जागा वाटपामध्ये अनेकांना तडजोडी कराव्या लागतील आणि ते करण्याला आमची तयारी आहे। मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये सगळेच अलबेला अशातला भाग नाही। जागा वाटपाला बराच वेळ असला तरी काही मतदारसंघांमध्ये आतापासूनच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। मात्र एकमेकांच्या मतदारसंघांवर दावा करणारे महाविकास आघाडीतील पक्षच आता तडजोडीला तयार झाले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीची ही वज्रमूठ भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला रोखण्यात यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्य मंत्रिमंडळाचा दोनदा विस्तार झाला, मात्र भरत गोगावलेंना अजूनही मंत्रिपदापासून दूर राहावं लागतंय। मंत्रिपदाची संधी कशी हुकली याची कहाणीच भरत गोगावलेंनी समर्थकांना सांगून टाकली। आता मात्र आपल्या वक्तव्यावरून गोगावलेंनी चक्क यू टर्न घेतलेला आहे, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे म्हणत गोगावलेंनी सारवासारव केली आहे। मिनिस्टर इन वेटिंग असलेल्या गोगावलेंनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही रंजक कहाण्या सांगून धमाल उडवून दिली होती आणि त्याचीच सर्वत्र चर्चाही रंगली होती। आता मात्र आपण नाराज नसून आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं गोगावलेंनी स्पष्ट करत जणू यू टर्नच घेतलाय। तर गोगावले नाराज नसून त्यांची भाषणाची शैली वेगळी आहे असा बचाव करत उद्योगमंत्री उदय सामंतांकडून सारवासारव करण्यात आली आहे। सुख दुःख आम्ही वाटून घेतलं, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात आमच्यात सहभागी घेतला, आम्हाला समजवलं आणि आम्ही समजलो। एक भाकरी होती ती अर्धी केली, अर्धीची चौतकोर केली, आता चौतकोर आहे त्याची पण अजून आम्ही त्याच्यातले वाटून घेऊ, त्याबद्दल काही दुमत नाही आहे। भरत शेठ असे अनेक किस्से सांगतात। भरत शेठ माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत, त्यांनी काल जो मुद्दा त्या ठिकाणी मांडला तो त्यांच्या भाषणाच्या शैलीतनं मांडलेला आहे। पण 2 वेळा मंत्रिमंडळ विस्तार होऊनही भरत शेठ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ काही पडली नाही, तसंच त्यांची नाराजी काही लपून राहिली नाही। शेवटी सब्र का फल मिठा होता है म्हणत समाधान वाटून घेण्याची वेळ सध्या तरी भरत गोगावलेंवर आली आहे। आमदार भास्कर जाधवांनी रामदास कदमांविषयी गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे। युतीच्या सत्तेमध्ये तत्कालीन मंत्री रवींद्र माने यांना मंत्रिपदावरून हटवण्यासाठी रामदास कदमांनी सह्यांची मोहीम राबवल्याचा दावा भास्कर जाधवांनी केलाय आणि त्यामुळे राजकीय वाद पेटलेला आहे। शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत संघर्ष कायम आहे। जुने राजकीय संदर्भ देत एकमेकांवर शरसंधान करण्याची एकही संधी दोन्ही बाजूचे नेते सोडत नाहीत। युतीच्या सत्तेत तत्कालीन मंत्री रवींद्र माने यांना मंत्रिपदावरून हटवण्यासाठी रामदास कदमांनी सह्यांची मोहीम राबवल्याचा गौप्यस्फोट भास्कर जाधवांनी केलाय। रामदास कदम यांनी भास्कर जाधवांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। रामदास कदम आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास सैतयाग सुरू झाला, हा रवी ह्याला इतका त्रास देतो तितका त्रास देतो, हा सही करत नाही म्हणजे काय, ह्याच्याकरता मी करतो म्हणजे माझ्याकरता। नव्या गाण्यावरती टीका केली, रामदास कदमवरती टीका केली म्हणजे मी मोठा आहे।
हे वेगळं समीकरण त्याचं आहे. पण सुव्यावरती बघून थुकल्यानंतर थुंकी आपल्या तोंडावर उठते याचं भान ह्या भास्करला नाही. शिवसेनेतील फुटीनंतर कोकणातील नेत्यांमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार संघर्ष झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या बागलकोट इथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आलेला आहे आणि याबद्दल शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीनं बसवा, अन्यथा काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, असा इशारा भाजप नेत्यांनी दिलेला आहे. कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी माणसांचा किती द्वेष करतं याचं आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आलंय. कर्नाटकच्या बागलकोट इथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आलाय. जेसीबी लावून कडक बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला. अंधाऱ्या रात्री कर्नाटकमधील प्रशासनानं ही कारवाई केली. कर्नाटक सरकारनं पुतळा हटवल्याबद्दल शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. राज्यातील राजकीय नेत्यांनीही या घटनेचा निषेध केलाय. या पुतळ्याला परत बसवण्याच्या बद्दलची भूमिका स्पष्ट केली नाही तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरून द्यायचं का याचा विचार आता सामान्य जनता निश्चित पद्धतीने करेल. आता काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी यावर मत व्यक्त करावं की काँग्रेसच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू का हटवला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कर्नाटक सरकारला वावडं का, असा सवाल शिवप्रेमी जनता विचारते. गेल्या वर्षी दिवाळी आणि यंदा गुढीपाडवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला होता. सर्वसामान्यांचे सणवार गोड करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गौरी गणपती आणि दिवाळी या सणांसाठी आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा शिधा 100 रुपयामध्ये वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येकी 1 किलो रवा, चना डाळ, साखर आणि खाद्यतेलाचा समावेश आनंदाचा शिधामध्ये असणार आहे. सर्वसामान्यांचे सण हे आनंदात जावे यासाठी राज्य सरकारनं आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतलाय. गौरी गणपतीला आणि पुढे दिवाळीला सुद्धा त्या पद्धतीनं गतवर्षीच्या प्रमाणे आनंदाचा शिधा हा वेळेत मिळाला पाहिजे या बाबतीतली सुद्धा चर्चा झाली. 50,000 लोकांना भरमसाठ काढेल. गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा सर्वसामान्यांपर्यंत वेळेत पोहोचला नव्हता. तसंच या शिध्यामधील बरंचसं सामानही गायब होतं. त्यामुळे सर्वसामान्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे आधीच वादग्रस्त ठरलेली ही आनंदाचा शिधा योजना यंदा तरी यशस्वी होणार का आणि नागरिकांना याचा संपूर्ण लाभ घेता येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या महिन्यामध्ये धुमशान घातलेल्या पावसानं ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे पावसाच्या सरी कधी बरसणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. पावसाचं आता विदर्भाच्या काही भागामध्ये पुनरागमन झालंय. गेल्या 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागपुरात पावसानं हजेरी लावली. नागपूरसह विदर्भात सर्वदूर पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. पावसाअभावी अडचणीत आलेल्या पिकांना पावसाच्या पुनरागमनामुळे जीवनदान मिळालंय. तर गोंदिया जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वर्धा जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. पावसाअभावी पीक नष्ट होतं की काय आणि आपला तोंडातील घास हिरावला जातो की काय अशी स्थिती असताना पावसाच्या पुनरागमनामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय. पुढील 2 दिवस पावसाची रिपरिप कायम राहण्याचा अंदाज आहे. विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाचं पुन्हा एकदा आगमन झालेलं असलं तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पावसानं दडीच मारलेली आहे. या भागामधील पिकं करपू लागलेली आहेत. पावसानं दडी मारलेल्या भागातील शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. पावसाच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पावसाअभावी पिकं करपू लागली आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 15 ते 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. 4 ते 5 दिवसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकणार आहे. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये बळीराजा हतबल झालाय. मराठवाड्यामध्ये पुढील 8 दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास 35 लाख हेक्टरवरील संपूर्ण खरीप धोक्यात येईल आणि मराठवाड्यातील खरीपाची उत्पादक क्षमता सरासरी 35 ते 40% घटणार असल्याची शक्यता कृषी अधीक्षक कार्यालयाकडून वर्तवण्यात आलेली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधील शेतकऱ्यांनी यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळे सोयाबीनच्या लागवडीला अधिक प्राधान्य दिलं होतं. मात्र जिल्ह्यामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं आणि उन्हामुळे पिकं मोठ्या प्रमाणात करपू लागली आहेत. एकूणच पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा असून बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सीएनजी वाहन असलेल्या नागपुरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण नागपूरमध्ये सीएनजीच्या दरामध्ये तब्बल 10 रुपयांची घसरण झाली आणि त्यामुळे सीएनजीचे दर हे 90 रुपयांच्या खाली आले.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नैसर्गिक वायूचे दर कमी झाल्यामुळे नागपुरातील सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय. नागपुरामध्ये सीएनजीच्या दरात 10 रुपयांची घसरण झाली आहे. नागपुरामध्ये सीएनजीचा दर 99 रुपये 90 पैसे होता, मात्र त्यात घट होऊन तो 89 रुपये 90 पैशांवर आलाय. गेल्या वर्षी याच कालावधीत सीएनजीचा दर 120 रुपये प्रति किलो होता. त्यानंतर सीएनजीच्या दरामध्ये टप्प्याटप्प्यानं घसरण झाली. एका वर्षात नागपुरात सीएनजी 26 रुपयांनी स्वस्त झालाय. आता सीएनजीचे दर 10 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे सीएनजी वाहन असलेल्यांच्या खिशावरील भार काहीसा हलका झालाय. यावर्षी 18 जुलैपासून अधिक महिन्याला सुरुवात झाली आणि 16 ऑगस्टला समाप्तीही झाली. मात्र पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रोज पंढरपुरात आषाढी यात्रेसारखी गर्दी दिसत होती. याच अधिक मासामध्ये विठुरायाची तिजोरी भरली आहे. या महिनाभरामध्ये जवळपास 1 कोटी भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली होती आणि त्यामुळेच 2018 साली झालेल्या अधिक महिन्याच्या तिप्पट गर्दी यावर्षी झाल्याचं दिसून आलं. या महिनाभराच्या काळामध्ये विठ्ठल भक्तांनी तब्बल 7 कोटी 19 लाखांचे भरभरून दान देवाच्या तिजोरीत जमा केलंय. 15-15 तास उन्हामध्ये पाय भाजत आणि पावसातील चिखलातून वाट काढत देवाच्या दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या गोरगरीब भाविकांनी देवाचा खजिना भरलाय. 2018 सालच्या तुलनेमध्ये यावर्षी 4 कोटी 86 लाख 91,113 रुपयानं उत्पन्न वाढल्यानं मंदिराचा खजिना ओव्हरफ्लो झालाय. विविध स्वरूपात मंदिर समितीला जवळजवळ 7 कोटी 19 लाखाचं उत्पन्न या महिन्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. मागच्या अधिक मासाचा विचार करता जवळजवळ 3 पटीनं ह्यावेळेस उत्पन्न वाढ झालेली आहे. भाविकांनी देवाला भरभरून दान केलं, त्यामुळे मंदिर समितीकडून कोणतीही अपेक्षा न ठेवणारा विठ्ठल भक्त किमान सरकारनं निवाऱ्यात सुलभ दर्शन व्यवस्था उभी करावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतोय. भारत चंद्रावरती उतरण्यासाठी आता सज्ज झालेला आहे. गुरुवारी लँडर मॉड्यूल प्रपोल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आणि यानंतर इस्रोच्या चांद्रयानानं चांदोबा कसा दिसतो याची झलक देशवासियांसाठी पाठवली आहे. इस्रोचं चांद्रयान 3 आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलंय. चांद्रयान 3 चंद्रापासून 30 किलोमीटर अंतरावरती पोहोचलंय आणि यानंतर चांद्रयाननं चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवलेत. चांद्रयान 3च्या विक्रम लँडरनं अवकाशातून चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो काढलेले असून ते इस्रोला पाठवलेत. लँडर मॉड्यूलला प्रपोल्शन मॉड्यूलपासून वेगळं केल्यानंतर चंद्राचा हा पहिला फोटो आहे. हा फोटो लँडर इमेजरनं टिपलेला आहे. हा फोटो विक्रम लँडर इमेजरमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेरा 1नं 17 ऑगस्ट रोजी कैद झालाय. यामध्ये चंद्राचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसतोय. प्रपोल्शन मॉड्यूल 3 ते 6 महिने चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करणार आहे. लँडर रोवर येत्या 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:47 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तिथे ते 14 दिवस पाण्याचा शोध घेईल आणि इतरही प्रयोग करेल. चांद्रयान 3 चंद्रावरती यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावरती उतरणारा 4था देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलंय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये या क्षणापर्यंत घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या 100% बातम्या. तर आजच्या 100% बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.